चंद्रपूर जिल्हा वाघांच्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। 2025 म्हणजेच जानेवारी ते सध्याच्या मे पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 23 लोकांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। विशेष म्हणजे गेल्या 21 दिवसामध्ये अवघ्या 21 दिवसामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 11 लोक हे वाघांच्या हल्ल्यात बळी पडलेले आहे आणि त्या 11 पैकी 6 जे आहे ते एकट्या मूल तालुक्यातले आहे आणि मूल तालुक्यामध्येच 2 दिवस आधी म्हणजे 27 मे ला एक मोठी घटना झाली। एकाच ठिकाणी वाघाच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला। कांतापेठ आणि चिरोली येथील हे नागरिक होते दोन्ही आणि हे भगवानपूरचा हा जिथे आपण सध्या उभे आहोत ते जंगल आहे आणि याच ठिकाणी सरपण गोळा करण्यासाठी आणि शेळ्या बकऱ्या चारण्यासाठी हे दोघं आले होते आणि त्या दोघांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला। त्या वाघाला पकडण्यासाठी आता वन विभागाने एक मोठी मोहीम या ठिकाणी उभारली आहे। जवळजवळ 10 ते 11 कॅमेरा जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले या कंपार्टमेंटमध्ये ज्या ठिकाणी वाघाचा हल्ला झाला होता आणि वन विभाग इथे गस्त घालते। आपल्यासोबत वन विभागाचे अधिकारी आहेत, सारंग बोथे इथले आरएफओ आहेत। सारंगजी, कशा प्रकारचं हे पूर्ण अभियान सध्या राबवलं जातं आणि वाघ तो जो आहे त्याचं काही मागोवा मिळालाय का? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की दिनांक 27 तारखेला आपल्या इथे एफडीसीएमचं हे कक्ष क्रमांक 524 आहे। इथे 2 दुर्दैवी घटना घडलेल्या आहे। पहिली घटना अशी झाली सकाळी की 9 ते 9:30च्या सुमारास गावातील काही लोक 2 स्त्रिया आणि 2 पुरुष हे सरपण गोळा करण्याकरिता आले होते। त्यापैकी एकावर वाघाने हल्ला केला होता आणि मग ते हल्ल्याची सगळी घटना आम्हाला समजता आम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन आम्ही पूर्ण पाहणी केली आणि लगेच आम्ही त्या व्यक्तीला इथून नेऊन पोस्टमॉर्टम करता घेण्यात नेला। मग त्यानंतर परत आमचं ती प्रोसेस सुरू असताना लगेच परत दुसरी खबर आली की एका व्यक्तीला परत वाघाने हल्ला केला आहे। मग आम्ही बघितलं तर त्या व्यक्तीची चुकी अशी झाली होती की तो त्याच कंपार्टमेंटमध्ये थोड्या अंतरावर बकऱ्या चारत होता। ती पण अशी दुर्दैवी घटना अचानक घडून गेली। त्यानंतर मग आम्ही ॲक्च्युली आमचं नेहमीचं रुटीन वर्क राहते। आम्ही वन संरक्षण करताना, वन्यजीव संरक्षण करताना जागोजागी कॅमेरे ट्रॅप लावत असतो। पाऊल वाटा ज्या असतात त्या ठिकाणी कॅमेरे ट्रॅप लावतो, पाणवठे असतात त्या ठिकाणी आमचं वाघांवर नियमित संनियंत्रण सुरू असतं। पण आता या घटनेमध्ये असं झालं की अचानक ही घटना घडल्यामुळे आम्ही आता या संपूर्ण कक्षाला कॅमेरा ट्रॅपनी कव्हर केलेला आहे। ज्या ज्या रस्ते मेन रस्ते आहेत त्या रस्त्याला कॅमेरा ट्रॅप्स लावलेले आहेत। त्या कॅमेरा ट्रॅप्सने आमचे पीआरटीची टीम राहते, आमचे काही गावातील सदस्य राहतात आमच्यासोबत, आमचे गार्ड फॉरेस्टर्स राहतात। आम्ही सगळे दररोज 2 वेळा कॅमेरे चेक करतो। सकाळच्या वेळेला 1 वेळा चेक करतो कॅमेऱ्यांमध्ये काही वाघाचा आलेला आहे का, कुठला वाघ किंवा कुठला प्राणी इथनं गेला आहे का, काय आमचं ते संनियंत्रणात आहे। तसंच आम्ही संध्याकाळी पण परत एकदा चेक करतो आणि जोपर्यंत आम्ही आता वाघाचा आम्हाला शोध लागणार नाही की या एरियात कुठला वाघ नी घटना घडली असेल तर तोपर्यंत आम्ही मग पुढची प्रोसेस करणार नाही। आता आम्हाला कॅमेरा ट्रॅपची दररोज माहिती घेण्यात येते आणि त्यानुसार आमची पुढची प्रोसेस सुरू आहे। तर वन विभागाची इथे नियमित गस्त देखील सुरू आहे आणि 10 ते 11 जे कॅमेरा ट्रॅप लावले आहेत त्याच्यामध्ये तो जो वाघ आहे तो नेमका कोणता आहे हे ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे। सोबतच पीआरटी म्हणजे प्रायमरी रिस्पॉन्स टीम जी स्थानिक गावकऱ्यांची असते त्यांच्या मदतीने देखील या पूर्ण भागात गस्त घालून त्या हल्लेखोर वाघाचा शोध घेण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे आणि हा शोध एकदा लागला की मग त्या वाघाला डाट मारून या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येईल। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।